नमस्कार महिलांनो. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी 22 जुलैच्या एका सभेत बऱ्याच महिलांच्या माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात संपूर्ण महिलांचे जे काही आहे ते डोक्यातून संभ्रम दूर करण्याचे प्रयत्न केलेले आहे. म्हणजेच याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे मित्रांनो. तसेच या योजनेचे पैसे डायरेक्टली महिलांच्या तसेच माता भगिनींच्या अकाउंटवर कधी जमा होणार आहे याबाबतही सांगितलेलं आहे. तर आपण याबाबत संपूर्ण व्हिडिओमध्ये सविस्तरमध्ये चर्चा करणार आहोत मित्रांनो, की अजितदादा पवार यांनी काय सांगितलेलं आहे माझी लाडकी बहीण योजनेबाबत. आणि मुख्यमंत्री असे म्हटले की यासाठी आम्ही जास्त अटी घातलेल्या नसून फक्त एकच अटी आहे की तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखाच्या खाली असले पाहिजे. म्हणजेच संपूर्ण कुटुंबाचे जे काही वार्षिक उत्पन्न आहे ते 2.5 लाखाच्या वरती असायला नको. फक्त अशा एकच अट घातलेली आहे. आणि यासाठी जे काही सर्व धर्मियांचे म्हणजेच हिंदू असो, मुस्लिम असो, शीख असो, ख्रिश्चन असो, या ठिकाणी म्हणजे जातीचा कुठलाही उल्लेख केलेला नसो. सर्व धर्मियांना म्हणजेच ती महिला असलेली पाहिजे. फक्त महिलांसाठी योजना असून महिलांनाच या योजनेचा फायदा दिलेला आहे मित्रांनो. आणि शेतमजुरी करणारे असो, तसेच मोलमजुरी करणारे असो, आणि जे काही काच गोळा करणाऱ्या महिला असो, तसेच कचरा गोळा करणाऱ्या महिला असो, अशा प्रकारच्या सर्व महिलांना या योजनेचा लाभ देणार आहे. तसेच जर सदर महिला ओबीसी मध्ये असली तरी तिला मिळणार, तसेच भटक्यामध्ये असली तरी तिला मिळणार, तसेच सर्वसाधारण म्हणजेच ओपन मध्ये असली तरी तिला मिळणार, NTST मध्ये असली तरी तिला मिळणार. एकंदरीत राज्यातील सर्व 21 ते 65 वयोगटातील महिलांना या योजनेचा लाभ होणार आहे मित्रांनो. यासाठी फक्त त्यांचे वार्षिक उत्पन्न जे काय ते 2.5 लाखाच्या खालोखाल असले पाहिजे मित्रांनो. आणि उपमुख्यमंत्र्यांनी असे म्हटले की ज्या महिलांना जुलै अखेरपर्यंत फॉर्म भरणे शक्य होणार नाही त्यांनी ऑगस्टमध्ये जरी फॉर्म भरले तरी चालेल, कारण 31 ऑगस्टपर्यंत फॉर्म भरण्याची मुदत आहे. आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सर्वांचे 99% फॉर्म भरले गेले पाहिजे. कारण हे जे काही 3,000 रुपये अकाउंटवर जमा होणार आहेत जुलै तसेच ऑगस्ट महिन्याचे, ते रक्षाबंधनच्या दिवशी 19 ऑगस्ट या रोजी सर्व महिलांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहे, असे अजितदादा पवार उपमुख्यमंत्री यांचे म्हणणे झाले. आणि हे जे काही जुलै आणि ऑगस्टचे 2 महिन्यांचे 3,000 रुपये आहेत ते रक्षाबंधनाच्या दिवशी देण्याचे कारण इतकेच की म्हणजेच भाऊबीजच्या स्वरूपाने हे पैसे दिले जाणार आहे. आणि या पैशांनी ज्या काही महिला आहेत त्यांनी आपल्या आर्थिक अडचणी सोडवल्या पाहिजेत. तसेच संपूर्ण वर्षात हे जे काही आहे ते 45 ते 50 हजार कोटी रुपयांचं पूर्ण वाटप केले जाणार आहे. हे पैसे जे आहेत ते मार्केटमध्ये खर्च होतील आणि यामुळे लहान मोठ्या उद्योगांना सुद्धा चालना मिळेल, असे अजितदादा पवार यांनी म्हटलेले आहे. म्हणजेच या योजनेमुळे जे काही संपूर्ण महाराष्ट्रात 40 ते 50 हजार कोटी रुपयांचा एका वर्षात उलाढाल होणार आहे. आणि ही जी काही योजना आहे ती शासनाने खूप विचारपूर्वक आणलेली आहे. इतकी चांगली योजना आणून सुद्धा विरोधक याला सपोर्ट करत नाही, तर याच्यावर टीका करताय. आणि असे म्हटले जाते संपूर्ण राज्यात म्हणजे असा एक संभ्रम आहे की ही जी काही योजना आहे ती फक्त इलेक्शन पुरती आहे. तर मित्रांनो, माझ्या मतानुसार तुम्हाला सांगतो की ही जी काही योजना आहे शासनाने खूप विचार करून आणि इतकी मोठी योजना आणण्यामागचं कारण इलेक्शन नाही आहे, तरी महिलांच्या सशक्तीकरण म्हणजे बळकटीकरणासाठी आणलेली योजना आहे. आणि ही योजना पुढे काही वर्ष चालू शकेल, परंतु आपण निश्चित सांगू शकत नाही की किती वर्ष योजना चालणार आहे. परंतु जितकेही वर्ष चालले मित्रांनो, तर तितके वर्ष महिलांना यामुळे खूप फायदा होईल मित्रांनो. म्हणजेच लहान मोठे जे काही कुटुंब आहे त्यामध्ये आर्थिक संकटचं महिलांवर खूप असतं मित्रांनो. तर महिलांचे आर्थिक संकट नक्कीच दूर होईल या योजनेमुळे. 1,500 रुपये एका सामान्य महिलेसाठी महिन्याला खूप असतात मित्रांनो. आणि उपमुख्यमंत्र्यांनी इतके सांगितले की जे काही गाव पातळीवर अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस तसेच आशा वर्कर्स आणि जे काही शासनाचे कर्मचारी ग्रामसेवक तलाठी असतील यांनी हा फॉर्म भरताना 1 रुपयाही महिलांकडून घ्यायचा नाही, कारण यांना प्रत्येकी फॉर्मची नोंद झाल्यानंतर शासनाकडून 50 रुपये प्रत्येकी एका फॉर्मचे असे दिले जाणार आहे मित्रांनो. तर लवकरात लवकर तुम्ही ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हे फॉर्म सबमिट करायचे आहे, कारण 19 तारखेला ऑगस्टमध्ये म्हणजेच 19 ऑगस्टला रक्षाबंधनच्या निमित्ताने हे जुलै तसेच ऑगस्टचे 2 महिन्यांचे 3,000 रुपये प्रत्येकी महिलेच्या अकाउंटवर जमा करण्यात येणार.
तर मित्रांनो, तुम्ही अजितदादा यांची माहिती ऐकत असताना आपल्या व्हिडिओमध्ये हा नारी शक्ती दूतवरून माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे, तसेच डॉक्युमेंट्स कशा पद्धतीने अपलोड करायचं आणि यासाठी कोणकोणती डॉक्युमेंट लागणार आहे, हे सर्व मी तुम्हाला व्हिडिओमध्ये डेमो दाखवलेला आहे मित्रांनो. तसेच तुम्हाला या फॉर्म भरायचा असेल तर यासाठी कागदपत्रे काय लागतील आणि तुम्ही तुमच्या मोबाईलवरून कसे फॉर्म भरू शकता यासाठी आपण स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो. तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन पाहू शकता. धन्यवाद.